नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। कोणत्याही प्रकारे सायट्रिक ॲसिड किंवा सोडा न वापरता आज मी तुम्हाला अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट असा ढोकळा बनवून दाखवणार आहे आणि तोही अगदी मार्केटसारखा जाळीदार ढोकळा आपण इथे बनवणार आहोत। त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या देखील मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना सांगेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम तर आपण चण्याच्या डाळीचं पीठ आहे ते मोजून घेऊयात। ढोकळा बनवताना प्रत्येक गोष्ट ही जर का तुम्ही प्रमाणबद्ध वापरली तर ढोकळा एकदम परफेक्ट होतो। या ठिकाणी मी इथे मेजरिंग कप्स वापरलेले आहेत, पण तुम्ही जर का तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही कोणत्याही वाटीचा प्रमाण घेऊन त्यानुसार तुम्ही इथे बेसनाचं पीठ घेऊ शकता। इथे मी चमच्याने बेसन भरताना अगदी थोडंसं हलक्या हाताने इथे बेसन दाबून भरलेलं आहे। इथे मी 1 कप बेसन भरून घेतले। आता अर्धा कप बेसन इथे मी अजून भरून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने दाबून इथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे। ढोकळा बनवण्यासाठी आपल्या इकडे 1.5 कप बेसन तयार आहे। आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एकदम झटपट असा ढोकळा बनवणार आहोत आणि त्यासाठी जास्त भांड्यांचा पसाराही करायची आपल्याला गरज नाही आहे। त्यासाठी मी इथे मिक्सरचं जे आपण ज्युसरचं भांडं असते ते घेणार आहोत। त्यामध्ये आपण जे बेसन घेतले ते घालूयात। तसेच मी इथे 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात त्या ह्यामध्ये घालते। ह्या कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आहेत, तुम्ही ते मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तसंच थोडंसं आलं देखील इथे मी कट करून घातले आणि 2 टेबलस्पून साखर आपण ह्यामध्ये घालूयात। तसेच साधारणतः पाव चमचीपेक्षा थोडंसं जास्त मीठ घालूयात। अगदी 2 ते 3 चिमूट इतकी हळद आपण ह्यामध्ये घालून घेऊयात। हळदीचं प्रमाण आपल्याला इथे कमीच ठेवायचं आहे। तसेच चिमूटभर इतकं हिंग आणि ज्या चमच्याने आपण साखर मोजून घेतली होती त्याच चमच्याने इथे मी साधारणतः 4 चमचे इतकं तेल घालून घेते। तसेच अर्ध्या लिंबाचा रस, लिंबू जर का लहान असेल तर तुम्ही पूर्ण लिंबाचा रस इथे वापरू शकता। आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया। पाणी इथे आपण पाऊण कप इतकं घालणार आहोत। साधारणतः जितकं आपण पीठ घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण साधारणतः 2 मिनिटांसाठी मिक्सरला बारीक करून घेऊयात। मिक्सरला फिरवल्यामुळे ह्यामध्ये एरिएशन तयार होते। आता हे सर्व मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे पिठाची हवी आहे। जर का पीठ एकदमच घट्ट वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते ॲडजस्ट करू शकता, किंवा जर का पातळ झालं तर थोडंसं ह्यामध्ये पीठ टाकून तुम्ही ते घट्ट करून घेऊ शकता। आता इथे मी लिंबू फ्लेवरचं 1 सॅशे इनो फ्रूट सॉल्ट घालून घेतलंय। आता हे पीठ चांगलं हलकं होईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी मिक्सरमध्ये सर्व प्रोसेस करायला घेतली त्याच वेळेला मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आणि त्यामध्ये मी साधारणतः 1 ते 1.5 तांबे इतकं पाणी गरम करत ठेवलंय आणि ज्या भांड्यामध्ये मला हे पीठ घालायचं आहे त्या भांड्याला देखील मी तेलाने ग्रीस करून ठेवले। ज्या वेळेला पाणी एकदम छान गरम झालेलं असेल आणि आपलं भांडं देखील तयार असेल त्याच वेळेला तुम्ही ह्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट किंवा सोड्याचा वापर करा, कारण जेव्हा आपण ते भांडं कुकरमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवतो गरम होण्यासाठी त्याच वेळेला जर त्याला व्यवस्थित उष्णता नाही मिळाली तर ते जे आपण इनो किंवा सोडा यूज केलेला असतो तो त्याचं व्यवस्थित काम करत नाही आणि आपल्या ढोकळ्याला व्यवस्थित जाळी देखील पडत नाही। त्यामुळे ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। ज्या भांड्यामध्ये बॅटर घालायचं ते भांडं देखील तेलाने ग्रीस केलेलं असलं पाहिजे आणि कुकरमधलं पाणी देखील उकळतं असलं पाहिजे। छान हलकं झालं आहे आणि एकदम मस्त फुललं आहे। आता आपण हे ह्या भांड्यामध्ये ओतून घेऊया। तुम्हाला जास्त हाईटचा ढोकळा नसेल पाहिजे तर तुम्ही हे एखाद्या थोड्याशा खोलगट प्लेटमध्ये देखील मिश्रण घालून घेऊ शकता, जेणेकरून पीसेस देखील जास्त पडतील आणि हाईट देखील कमी होईल। 1 ते 2 वेळा हा टीन मी टॅप करून घेतला आहे। तुम्ही इथे बघू शकतात कुकरमधलं पाणी आहे ते एकदम वाफाळत आहे। मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी गॅस कमी करून दाखवते, त्यामुळे इथे तुम्हाला पाणी उकळताना दिसत नाही, पण पाणी एकदम गरम आहे। आता मी ह्यामध्ये केक टीन ठेवून घेते। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। कुकरची शिटी मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे।
इथे आपल्याला आता 15 मिनिटासाठी हाय फ्लेमवर आणि नंतर 5 मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। कुकरऐवजी आपण इथे कढईचा वापर देखील करू शकतो। 20 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करून कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला तो टीन काढून घ्यायचा आहे। आणि ढोकळा देखील आपल्याला कोमट गरम असतानाच मोल्डमधून काढून घ्यायचा, एकदम गरम असताना आपल्याला काढायचा नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता ढोकळा शिजलाय की नाही बघण्यासाठी अशा पद्धतीने एखादा चाकू तुम्ही यामध्ये घालून बघू शकता। चाकू एकदम क्लीन आलाय म्हणजे समजायचं की ढोकळा आतपर्यंत छान शिजलाय। आता आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये मी इथे 3 टीस्पून इतकं तेल घालून घेते। तेल छान गरम झालं आता त्यामध्ये आपण अर्धी चमची मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली पाहिजे। नंतर त्यामध्ये 2 मिरच्या स्लाइस करून घेतल्या त्या देखील घालून घेऊयात। 9 ते 10 कढीपत्त्याची पानं, अगदी पाव चमची एवढे हिंग, हे छान आपण परतून घेऊयात। फोडणी छान खमंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। तुम्हाला जर फोडणीमध्ये तीळ घालायचे असेल तर तुम्ही पांढरे तीळ देखील घालू शकता। फोडणी थोडीशी परतून झाली आता आपण ह्यामध्ये 1 पेलाभर इतकं पाणी घालून घेऊया। तसेच अगदी फोडणीला चव येण्यासाठी थोडंसं मीठ आणि 1 ते 1.5 चमचे इतकं साखर घालून घेऊयात। आता या फोडणीला छान उकळवून घ्यायचं। तुम्हाला जर ओलसर ढोकळा आवडत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी अजून 1 पेला पाणी घालू शकता। तसेच तुम्हाला साखरेचं प्रमाण देखील वाढवायचं तर तुम्ही वाढवू शकता। ढोकळ्यावर फोडणी घालताना ढोकळा आहे तो देखील कोमट असला पाहिजे आणि फोडणी देखील आपली कोमट असली पाहिजे, तेव्हाच ती त्यामध्ये आतपर्यंत शोषली जाते। तुम्हाला जर एकाच वेळी सर्व ढोकळा खायचा नसेल तर तुम्हाला जितका ढोकळा एका वेळेला लागणार आहे तेवढा ढोकळा तुम्ही कट करून त्यावर फोडणी घालू शकता आणि बाकीचा तुम्ही तसाच डब्यामध्ये भरून जेव्हा तुम्हाला खायचा असेल तेव्हा तुम्ही त्यावरती फोडणी घालू शकता। फोडणीचं पाणी छान सर्व बाजूने आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालून घेऊया। एकदम परफेक्ट असा ढोकळा इथे आपला तयार आहे। आता थोडा वेळ आपल्याला हे पाणी असंच मुरू द्यायचं आहे। पाणी एकदम ढोकळ्याने शोषून घेतल्यानंतर आपण ढोकळा कट करून घेणार आहोत। आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे ढोकळा कट करून घेऊ शकता। तुम्हाला जर असा फोडणी टाकलेला ढोकळा आवडत नसेल तर तुम्ही आपण ज्या पद्धतीने इडली फ्राय करतो त्या पद्धतीने तुम्ही ड्राय ढोकळा फोडणी देऊन त्याला शॅलो फ्राय करून घेऊ शकता। ढोकळा छान कट करून झाला। तुम्हाला आता मी ह्याच्यातला एक पीस काढून दाखवते। तुम्ही इथे बघू शकता किती छान जाळीदार आणि स्पंजी ढोकळा आपल्या इथे तयार झालेला आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने ढोकळा नक्की एकदा घरी बनवून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आता ढोकळ्याचा पीस मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही इथे बघू शकता एकदम आपण मार्केटमधून आणतो तशा पद्धतीने ह्या ढोकळ्याला जाळी पडलेली आहे। हा ढोकळा तुम्ही असाच देखील खाऊ शकता किंवा पुदिन्याची आपण जी नेहमी चटणी बनवतो ती देखील ह्यासोबत छान लागते। परंतु आता मी तुम्हाला एक झटपट अशी चटणी दाखवते। त्यामध्ये मी मूठभर कोथिंबीर घेतले, 1-2 मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा, 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या, 1 चमची जिरं आणि 2 ते 3 अशा पद्धतीने ढोकळ्याचे पीसेस आपण ह्यामध्ये घालून घेऊया। लसूण जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता। तसेच इथे चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ। तसेच मी ह्यामध्ये पाव चमची इतकी साखर देखील घातले। झटपट चटणी आणि झटपट ढोकळा तयार आहे। मी तर हा ढोकळा खूप एन्जॉय केला। तुम्ही देखील अशा पद्धतीने ढोकळा बनवून नक्की एन्जॉय करा आणि अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।